नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज लाडकी बहिणीच्या KYC संदर्भात इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला। बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। त्याचप्रमाणे तुमच्या मनात कुठलाही प्रश्न या योजनेविषयी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। लाडक्या बहिणीच्या KYCच्या समस्या अजूनही कायम आहेत। ज्यांनी अजून KYC केली नाही किंवा ज्यांना KYC करता आलीच नाही अशा बहिणींसाठी एक संधी मिळायला हवी। आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना हात जोडून विनंती आहे की काहीतरी उपाययोजना महिलांसाठी काढावी, कारण की खूप महिला अशा आहेत ज्या पात्र आहेत परंतु त्यांनी काही कारणास्तव KYC केली नाही म्हणून त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। नोव्हेंबरपासून त्यांना हप्ता आलेला नाही। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 हप्ते त्यांना मिळाले नाही आणि आता फेब्रुवारीचा सुद्धा मिळणार नाही, म्हणजे 4 महिन्यापासून त्यांना पैसे मिळालेले नाही। जवळपास त्यांचं 6,000चं इथे नुकसान झालेलं आहे आणि पुढेही त्यांची KYC कधी होईल आणि त्यांना पैसे कधी मिळेल हे सांगता येत नाही। त्यामुळं ज्यांची KYC झालीच नाही किंवा ज्यांनी KYC केली नाही त्यांच्यासाठी एक ऑप्शन देण्यात यावं। 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्तीची मुदत सुरू आहे। त्यातच एखादं ऑप्शन जर दिलं तर ज्या बहिणी वंचित राहिलेल्या आहेत या लाभापासून त्यांना त्यांचा लाभ मिळेल आणि त्यांची KYC सुद्धा होईल। मग आता 4 महिन्यापासून त्यांना लाभ मिळाला नाही, पुढेही त्यांना अशा किती दिवस त्यांना वाट बघावी लागेल की त्यांची KYC कधी होईल आणि त्यांना त्यांचा लाभ कधी मिळेल। KYC दुरुस्तीची संधी जशी मिळाली, ज्या बहिणींची KYC चुकलेली होती त्याचप्रमाणे जर ज्या बहिणींनी अजून KYCच केली नाही त्यांना एक संधी मिळाली असती तर 31 मार्चपर्यंत त्यांचीसुद्धा KYC झाली असती। कारण यामध्ये खूप गोरगरीब बहिणी आहेत ज्या गावामध्ये राहतात आणि ज्यांच्याकडे रेंज नाही किंवा OTP प्रॉब्लेम आहे किंवा सर्व्हर डाऊन आहे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची KYC झालेली नाही। एका ताईंची तर डिलिव्हरी झालेली होती, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवलं होतं की डिलिव्हरी झाली होती त्यामुळे त्यांचं KYC होऊ शकलं नाही। त्याचप्रमाणे एक ताई हॉस्पिटलाइज होत्या, त्यांना काहीतरी आजार होता त्यामुळे त्यांची KYC झालेली नाही। खूप असे कारणं आहेत त्यामुळे बहिणींची KYC झालेली नाही। मात्र ह्या गरजू बहिणी आहेत आणि पात्र बहिणी आहेत। त्याचप्रमाणे ज्या एकल महिला होत्या ज्यांना शेवटपर्यंत ऑप्शनच आले नाही त्यांनासुद्धा KYCची गरज आहे। एका ताईंची कमेंट अशी होती की त्यांची मुलगी आणि त्या दोघींनीही KYC केलेली नाही आणि दोघींचाही लाभ बंद झालेला आहे। त्यामुळे त्यांना एक संधी देण्यात यावी। ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना एक संधी मिळायला हवी, म्हणजे त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांची KYC व्यवस्थित होईल आणि त्यांनासुद्धा त्यांचा लाभ मिळेल। जोपर्यंत लाडकी बहीण योजना आहे तोपर्यंत त्यांना त्यांचा लाभ मिळायला हवा। व्हिडिओच्या शेवटी आपली हेच मागणी असणार आहे की आपल्या लाडक्या बहिणीच्या वतीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदितीताई तटकरे यांना वारंवार विनंती करत आहोत की एकदा KYCचं पोर्टल पुन्हा सुरू करा आणि महिलांना एक संधी द्या। मैत्रिणींनो, बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, खात्रीशीर आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। काहीही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचप्रमाणे व्हिडिओला एक लाईक करत चला। चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे अशाच 100% खऱ्या आणि खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।